श्लोक 17वा. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशम अव्यस्यास्य न कश्चित कर्तुम अर्हसी. अर्थ: हे सर्व जग ज्याने व्यापले आहे ते आत्मतत्व अविनाशी आहे. या अव्यय तत्वाला नाश करण्यास कोणीही समर्थ नाही, म्हणजेच याचा नाश कोणी करू शकत नाही. विवरण पाहूया. अविनाशी म्हणजे ज्याचा कधी नाश होत नाही, ते ब्रह्माचा कधीही नाश होत नाही, म्हणून ते अविनाशी. ब्रह्माने सर्व विश्व व्यापलेले आहे. इदम म्हणजे हे सर्व विश्व. आजच्या विज्ञानाचे दृष्टिकोनातूनही ही गोष्ट अत्यंत खरी आहे. जगातील कोणतीही वस्तू घेतली तर त्यामध्ये अणू व त्यात परमाणू असतात. प्रोटॉन, न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन हे 3 परमाणू सर्व वस्तूत असतातच. सोने व लोखंड यातील परमाणूत भेद नसतो, तर त्यांच्या संख्येत म्हणजेच प्रमाणात व रचनेत भेद असतो. हे 3 परमाणू सर्व विश्वात भरलेले आहेत. ते सर्वांनी मान्य केलेले आहेत. मात्र ते कसे बनले आहेत हे आजचे विज्ञान सांगू शकत नाही. परंतु ते भगवान श्रीकृष्णाला व आपल्या प्राचीन ऋषींना माहीत होते. हे परमाणू ब्रह्मतत्वाचे बनलेले आहेत असे आपले अध्यात्मशास्त्र सांगते. या ब्रह्मतत्वाच्या रचनेत फरक झाला की प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन अथवा न्यूट्रॉन तयार होतो. पण मूळ वस्तू ब्रह्मच आहे. या ब्रह्मानेच वेगवेगळी रूपे धारण केलेली आहेत. म्हणजे असं पहा की अनंत रूपाने तो विश्वंभर या पृथ्वीतलावर अवतरलेला आहे. आणि हीच गोष्ट विश्वरूप दर्शनाचे वेळी भगवंताने अर्जुनाला प्रत्यक्ष दाखवून दिली आहे. हे सर्व वैज्ञानिक गोष्टी मी डॉक्टर पवी वर्तक यांचे पुस्तकातून इथे उद्धृत केलेल्या आहेत. ब्रह्म अव्ययही आहे. त्याची झीज कधीही होत नाही, त्याचा नाशही होत नाही, त्याचे कधी काही खर्चही होत नाही. म्हणजे ज्याचे काही व्यय होत नाही ते अव्यय. तात्विकदृष्ट्या ब्रह्मातील काहीच कमी करता येत नाही. मग ते नष्ट कसे होणार? या ब्रह्माचा अंश आत्मा आहे, त्यामुळे आत्मा कधी नष्ट करता येत नाही. हा अजो नित्यम शाश्वतोयम असा आहे. याला कोणी मारू शकत नाही, जाळू शकत नाही, हा तोडता येत नाही. म्हणूनच याचे वर्णन पुढील प्रमाणे केलेला आहे. आणि हे वर्णन मी ज्ञानेश्वरीतनं घेतलेले आहे. हा प्रळयोदके नाप्लवे, अग्निदाहो न संभवे, येथे महाशोषू न प्रभवे मारुताचा. अर्जुना हा नित्यू, अचळू हा शाश्वतू, सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा. म्हणजेच पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असे उपनिषदे सांगतात. या जगाचा निर्माता पूर्ण आहे. त्याची जगदरूपी कृतीसुद्धा पूर्णच आहे. म्हणजे जशी पाहिजे तशी आहे. ज्याची जगनिर्मितीची शक्ती त्याचेजवळ सतत असते. ज्या कारणासाठी त्याने हे जग निर्माण केले आहे त्याआधी किंवा यापुढे सुद्धा तो असेच जग निर्माण करेल. ज्याने हे सर्व विश्व व्यापले आहे तो अविनाशी आहे. येन सर्वमिदं ततं हे पद गीतेमध्ये 3 वेळा आलेले आहे. पैकी वरील श्लोकात ते शरीरासाठी उपयोगात आणलेले आहे. म्हणजे शरीराने हे जग व्यापलेले आहे. ही गोष्ट सांख्ययोगाचे दृष्टिकोनातून इथे सांगितली आहे. 8व्या अध्यायात ते 22व्या श्लोकात आहे. त्यात ईश्वराने हा संसार म्हणजे हे जग व्याप्त आहे अशा अर्थाने म्हणजेच ईश्वराचे संबंधाने आलेला आहे. तर 18व्या अध्यायात 46व्या श्लोकात ज्याने हा संसार व्याप्त आहे अशा अर्थाने म्हणजेच ईश्वराचेच संबंधाने आला आहे. भगवंत शरीराला व स्वतःलाही अव्यय म्हणत आहे. स्वरूपाचा विचार केला तर ते दोन्ही अव्ययच आहेत. स्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप
भगवंत प्रकृतीला त्याचे अधीन ठेवून स्वतंत्रतेने प्रगट होते व अंतर्धान पावतो. म्हणजे त्याला जेव्हा हवे तेव्हा तो प्रगट होतो आणि त्याला जेव्हा अंतर्धान पावायचे असते तेव्हा तो त्याप्रमाणे कृती करतो. आणि जो शरीरी आहे म्हणजे आपण सर्व माणसं, ते प्रकृतीचे स्वाधीन राहून जन्माला येऊन भोग भोगत असतात. असे हे आत्मतत्व अविनाशी असून त्याचा नाश कधीही कोणी करू शकत नाही. इथे थांबूया, पुढचा श्लोक पाहूया. धन्यवाद.